हॅलो नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बघत आहोत देवपाटातील दिवे, देवांच्या मूर्त्या मी कशा साफ करते. त्यासाठी सर्वप्रथम एका टोपमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे गॅसवरती. त्यामध्ये मी एक डिटर्जंट पावडर टाकलं आहे, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. सोबत सोडा टाकायचा 2 चमचे आणि त्यामध्ये पितांबरी पावडर टाकायची. आता हे पाणी रेडी झालेलं आहे. आता यामध्ये आपण दिवे, ताम्हणपात्र, तांब्या वगैरे सर्व अर्धा तास ठेवून देणार आहोत. सोबतच मी यातलं थोडं बाउलमध्ये पाणी काढून ठेवलं आहे. त्या पाण्यानेच आपण देवांच्या मूर्त्या साफ करणार आहोत. आता हे अर्धा तास त्याच्यात राहिल्याने आपल्याला खूप काही ताकद लावावं लागणार नाही आहे स्वच्छ करण्यासाठी. अगदी थोडंसं घासून लगेच होऊन जाणार आहे. तोपर्यंत मी देवीची ही मूर्ती घेतली आहे, त्याला पितांबरी पावडर लावली आहे आणि सोबत आपण जे पाणी काढून ठेवलं आहे ते ब्रशला लावायचं आणि घासून काढायचं. आता हा इथे ब्रश मी नवीन घेतलेला आहे आणि तो मी देव साफ करण्यासाठीच वापरते. या प्रकारे सर्व देव आपण स्वच्छ करणार आहोत आणि पाण्याने धुवून घेणार आहोत. आता इथे ही लक्ष्मीची चांदीची मूर्ती ही रुपेरीनेच मी घासते. ती पण लिक्विड टाकल्याने घासून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा लिक्विड सोपने त्या सर्व मूर्त्या, तांबे वगैरे स्वच्छ करून पुसून घ्यायचे. बघू शकता इथं तुम्ही किती सुंदर झालेले आहेत आपल्या मूर्त्या, अगदी चकचकीत झालेल्या आहेत. या प्रकारे तुम्ही ही प्रक्रिया करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट्ससुद्धा करा. आणि या प्रकारे तुम्ही सुद्धा देव स्वच्छ करून बघा. व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.